हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आई आणि मी बाजारात जातो. आमका थोडं सामान आणूचं आणि थोडे मासे पण घेऊचे असत. तर चला, आज ना मच्छी मार्केटमध्ये खूपच मासे दिसत असत, त्यामुळे काय घेऊचं आज समजत नाही. भरपूर काय काय हा. आता आम्ही कोलंबी आणि मासे घेतलं आणि चिकन पण घेऊचं असं आणि भुशारी दुकानात थोडंसं सामान घेऊन मग आम्ही घरी जाऊ. आता चिकन ना चुलीवर बनवायचं असं आणि आता चिकन पप्पा बनवतले असत, कारण पप्पा खूप मस्त चिकन बनवतात. त्यामुळे चिकनसाठी लागणारं सगळं साहित्य त्यांना तयार करून दिलं आम्ही. चिकन बनवण्यासाठी पप्पांनी पहिला टोपात तेल ओतून घेतलं आणि त्यानंतर आला लसूण पेस्ट घालून व्यवस्थित भाजले आणि त्यानंतर कांदो घातले आणि कांदा व्यवस्थित भाजल्यावर त्यात मसालो घातला आणि त्यानंतर मग टोमॅटो घालून टोमॅटो जसा पाणी सुटला तसं त्याच्यात चिकन ओतलं आणि मसालो लावलेला. चिकन शिजला तसं त्याच्यात वाटाप घातल्याने आणि कढई येईपर्यंत तसं चुलीवर ठेवल्याने. आता ना आईन मका सगळे मासे साफ करून दिल्या नसत, मस्त स्वच्छ धुवून वगैरे मीठ मसाला लावून दिला नसत. आता मी सगळे मासे भाजून घेतोय आणि ना चुलीवर भाजलेले मासे मस्त चवदार लागतात. आज आम्ही एवढा सगळं जेवण बनवतो, घाट कशासाठी घातलं तर तुमका पुढे समजातच. तर ही ना माझी मोठी बहीण असा म्हणजे माझा ताई, आणि 2 वर्षापूर्वी तर बाहेरच्या देशात गेलेला आणि आज एवढ्या दिवसानंतर तर पुन्हा घरी येईला आणि त्यामुळे आई आणि सगळेच आम्ही खूप इमोशनल झालो. आणि ना आपल्या घरातला असा कोण लांब असला ना की खूप काळजी वगैरे वाटते आणि असं अचानक भेटून मग खूप वेगळाच आनंद होता. मायलेकीचा प्रेम बघा आता तुम्हीच. तर ह्यो खूपच इमोशनल विषय असा आणि याच्यावरती बोलात माझ्याकडे काही शब्द नाही असत. तुमका माझ्या ताईक भेटून कसा वाटला तर माका नक्की सांगा. आणि आजचा माझा दिवस रोजच्यापेक्षा खूपच वेगळं गेलो. तर चला, तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझा व्हिडिओ आवडला असता तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.